आलू पराठे खायला खूप आवडतात, पण ते बनवण्यासाठी खूप झंझट असते आणि कोणतीच पूर्वतयारी तुम्हाला करावी लागत नाही। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर नसेल आवडत तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे। त्याच्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत। तुम्ही पॉलिशचे किंवा बिना पॉलिशचे तीळ यूज करू शकता, कोणताच प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण वापरणार आहोत 1 चमचा लाल तिखट। हे लाल तिखट आपण आपल्या घरातलं वापरायचं आहे, जे रोज आपण भाजी करण्यासाठी वापरतो ते लाल तिखट घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे, कारण ओवा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि नेहमी आपण भाजीत वापरतोच। सो आज आपण आलू पराठ्याची जी भाजी असते त्याच्यासाठी ओवा वापरणार आहोत। 1 चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची आहे। जर तुमच्याकडे धना पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही धने मिक्सरवरती बारीक करून घेतले तरीही चालतील। आणि इथे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे। जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता, कारण चाट मसाल्याने खूप छान चव येते आपल्या भाजीला। सो आता हे सगळे मसाले आपण काढून घेतलेले आहेत। यामधले मसाले कमी जास्त होऊ शकतात। जर तुमच्याकडे एखादा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही यूज केला तरीही चालेल। आता हे आपण एका साईडला ठेवून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे। इथे तुम्ही कोणतीही बडीशेप वापरू शकता, भाजकी असेल किंवा न भाजलेली असेल तरीही चालेल। 1 चमचा धने घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर आपल्याला 2 तेजपत्त्याची पाने घ्यायची आहेत, कारण तेजपत्त्याची चव खूप छान लागते। आणि हा जो तेजपत्ता आहे तो आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे। एकदम बारीक पावडर करायची नाही, जाडसर असंच ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये ते कुटून घेतलं तरीही चालेल। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे ही मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, कारण हे जेव्हा आपण भाजीत यूज करतो ना तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते। कारण हे जे जाडसर वाटलेलं असतं ते भाजी खाताना दाताखाली येतं, सो टेस्ट खूप छान होते आणि चव ही खूप छान असते आणि एकदम हॉटेल स्टाईल आपला आलू पराठा तयार होतो। इथे आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा एक पॅन घ्यायचा आहे। तुमच्याकडे कढई अवेलेबल असेल तर तुम्ही कढई घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। जर तुम्हाला तेल आवडत नसेल, बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते घेऊ शकता। अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे जिरे सगळ्यात पहिल्यांदा छान असे तडतडून द्यायचे। त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। ही तुम्ही ताजी कढीपत्त्याची पानं सुद्धा वापरू शकता आणि जर तुमच्याकडे ड्राय केलेला कढीपत्ता असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल, चव खूप छान असे लागते। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आपल्याला 2 बारीक चिरलेल्या। जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्यासाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता हे छान असं आपलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये, मिरची, कढीपत्ता आणि जिरे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला, कारण हे आलू पराठे तुम्ही झटपट बनवू शकता। कोणतीही पूर्वतयारी तुम्हाला लागत नाही, पीठ सुद्धा मळायची यामध्ये गरज नाही। आता जो आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतला होता, धने, तेजपत्ता आणि बडीशेप, ती सुद्धा या तेलामध्येच घालून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हा जो मसाला आहे तो फ्राय करताना आपल्याला हाय फ्लेम करायची नाही, मीडियम टू लो तुम्ही ठेवू शकता आणि हा मसाला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। हा जो आपण जाडसर मसाला वापरत आहोत तो एकदम हॉटेल स्टाईल होतो, कारण हॉटेलमध्ये असा जाडसर मसाला यूज केला जातो भाजींमध्ये। समोसाची भाजी असू द्या किंवा बटाटा वडा असू द्या किंवा आलू पराठ्याची जी भाजी असते त्यामध्ये असा जाडसरच असा मसाला तयार केलेला असतो।
त्याच्यानंतर आपण जो एका प्लेटमध्ये सगळे मसाले, सुखे मसाले जे आपण काढून घेतले होते ते सुद्धा याच तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि फ्राय करायचे आहे, जेणेकरून याची चव खूप छान लागेल। सो आता तुम्ही गॅस बारीक केला तरीही चालेल, कारण हे मसाले परतवून घ्यायचे आहेत। हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर तुमचे मसाले जळून जातील, फोडणी सुद्धा तुमची करपेल। त्याच्यानंतर इथे 3 आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। या बटाट्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। जर तुम्हाला जास्त आलू पराठे बनवायचे असतील तर तुम्ही बटाट्याची क्वांटिटी वाढवायची आहे। आता हे बटाटे अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही हाताच्या मदतीने घेऊ शकता मॅश करून, किंवा जर तुमच्याकडे मॅशर अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता, आणि जर मॅशर सुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीही चालतील। आता हा जो बटाटा आहे तो आता या मसाल्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत, कारण रेड चिली फ्लेक्स दिसायलाही खूप छान दिसतात आणि टेस्टही खूप छान देतात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला परत एकदा फ्राय करून घ्यायची आहे। दिसायलाही खूप छान दिसते ही भाजी। जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता, पण ती ऑप्शनल आहे, आवडत असेल तर तुम्ही घाला। आता हे आलू पराठे बनवण्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत। 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, जे आपण रोज चपाती करण्यासाठी वापरतो ते गव्हाचं पीठ। त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मैदा अवेलेबल नसेल तर तुम्ही पूर्णपणे हे आलू पराठे गव्हाचे सुद्धा बनवू शकता, आणि मैदा आवडत असेल तुम्हाला तर मैदा सुद्धा अर्धा कप घालायचा आहे। 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे तेल मी साधंच वापरलेलं आहे, कोणतंही गरम करून घेतलेलं तेल नाही। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे ओवा घालायचा आहे, जेणेकरून याची चव खूप छान लागते। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे तेल यामध्ये घातलेलं आहे ते चांगलं असं पिठामध्ये मिक्स होईल आणि छान असं आपलं पीठ तयार होईल, एकदम छान अशी कन्सिस्टन्सी येईल। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, 3 वाटी पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत। थोडं थोडं करत हे पाणी घालायचं आहे। इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, हे तुमच्या पिठावरती डिपेंड करणार आहे। सो टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये, अजिबात ही रेसिपी बिघडत नाही। जर तुमचं या पिठामध्ये पाणी जास्त झालं तरीही रेसिपी तुमची बिघडणार नाहीये। सो तुम्ही फ्री होऊन ही रेसिपी बनवू शकता। अशा प्रकारे फक्त थोडं थोडं करत यामध्ये अंदाज घेत आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी या छोट्या वाटीने 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं पीठ घट्ट झालेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालवू शकता। आणि हे पीठ मळताना आपल्याला अजिबात गाठी यामध्ये होऊन द्यायच्या नाहीयेत, आणि हे पीठ जेव्हा तुम्ही मळताना यामध्ये गाठी बिलकुल नाहीत राहिल्या पाहिजे। अशा प्रकारे सॉफ्ट असं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम पातळही हे पीठ नाही आणि एकदम घट्टही नाही, चमच्यावरून ते घसरत नाही। अशा प्रकारे तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। अशा प्रकारची तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। जरी तुमचं पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदा सुद्धा ॲड करू शकता। इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटर सुद्धा यूज करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा हा पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर, आणि थोडंसं अशा प्रकारे ते तुम्ही चमच्याच्या मदतीने स्प्रेड करू शकता तेल, किंवा असंच पॅन थोडासा असा हलवून तुम्ही स्प्रेड करू शकता। आणि जे आता आपण बॅटर तयार केलेलं आहे गव्हाच्या पिठाचं आणि मैद्याचं, ते अशा प्रकारे सर्कलच्या शेपमध्ये गोलाकार आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला आवडत असेल पातळ जाड तसं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे पसरवून घ्यायचं आहे। आणि मीडियम आचेवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ कच्चं राहणार नाही। अशा प्रकारे पहिल्यांदा हे शिजवून घ्यायचं।
आता याच्यानंतर आपण जो बटाट्याची भाजी तयार केलेली आहे ती अशा प्रकारे हाताच्या मदतीने तुम्हाला पसरवून घ्यायची आहे। पातळ अशी पसरवायची आहे। जर तुम्हाला जास्त बटाटा आवडत असेल तर तुम्ही जास्त जाडसर असा थर बटाट्याचा दिला तरीही चालेल। इथे ही जी प्रोसिजर आहे बटाटा लावण्याची ही करताना तुम्ही गॅस सुद्धा बंद करू शकता, जेणेकरून तुमच्या हाताला भाजणार नाही। आणि बटाटा भरून झाल्यानंतर परत तुम्ही गॅस चालू करू शकता। त्याच्यानंतर परत याच्या वरतून आपल्याला पीठ असं गोलाकार असं पसरवायचं आहे। जेवढी तुमची खालची लातिंबी आहे तेवढ्याच प्रमाणात ते पीठ वरचं पसरवून घ्यायचं आहे। आणि हा जो आलू पराठा आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जाडसर पातळ सुद्धा बनवू शकता। जसं तुम्हाला खायला आवडतो तसा तुम्ही हा क्रिएट करू शकता। सो आता आपला वरचाही लेयर त्याचा तयार झालेला आहे। थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे जेणेकरून तो क्रिस्पी असा फ्राय होईल खालच्या बाजूने। सगळ्यात पहिल्यांदा हा आलू पराठा आपल्याला खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे, क्रिस्पी कच्चा ठेवायचा नाही। पहिल्यांदा जो खालच्या बाजूने क्रिस्पी असा फ्राय झाल्यानंतरच आपल्याला तो पलटायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, कडेने सुद्धा तो क्रिस्पी असा झालेला आहे, फक्त आता वरच्या बाजूचा आपला मधला पोर्शन शिल्लक आहे। अशा प्रकारे आता हा एका बाजूने क्रिस्पी फ्राय झालेला आहे। आता हा दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही ते बटर किंवा तूप लावू शकता आणि फ्राय करून घेऊ शकता। आणि उलटण्याच्या मदतीने सुद्धा असा दाबत तुम्ही तो भाजू शकता, जेणेकरून कुठल्याच बाजूने तो कच्चा राहणार नाही। खाऊ शकता लंच किंवा डिनरमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता, इतकी टेस्टी ही रेसिपी आहे। आणि हा क्रिस्पी खूप लागतो। सो अशा प्रकारे ही नक्की घरी ट्राय करा। आता तुम्हाला दिसत असेल बघा, त्याचे दोन्ही लेयर छान असे सुट्टे होतात, वरचा आणि खालचा। आणि बटाट्याची भाजी सुद्धा छान आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा। जेव्हा आपल्याकडे इडलीचा कुकर नसतो इडली बनवण्यासाठी, पण आपली इच्छा खूप असते की मऊ अशी लुसलुशीत जाळीदार इडली आपल्याला बिना इडलीच्या कुकरशिवाय कशी बनवता येईल, तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। किंवा इडलीचा कुकर असून सुद्धा तुम्ही अशा प्रकारची रेसिपी ट्राय करू शकता। खूप छान मस्त लुसलुशीत मऊ अशी इडली होतात। ही इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप दही घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे जे दही आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत आणि एकदम क्रीमी असं आपलं दही तयार झालं पाहिजे। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी जेव्हा आपण या दह्यामध्ये घालतो त्याच्यानंतर ते छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या इडली अशा फ्लफी अशा तयार होतात। त्यानंतर 1 चमचा तूप घालायचं किंवा तुम्ही ते तेलसुद्धा घालू शकता, जेणेकरून इडलीला असा मऊपणा येतो, इडली आपली ड्राय बनत नाही। जर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप घातलं नाही तर तुमच्या ड्राय अशा इडल्या तयार होतील। सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे तेल किंवा तूप वापरायचं आहे। याच्यानंतर इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे। इथे मी थोडासा मीडियम असा रवा वापरलेला आहे। जर तुमच्याकडे एकदम जाड असा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। आणि आपण जे दह्याचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे। या रव्याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त होऊ शकते। जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही रव्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल, किंवा तुमच्या घरात जर कमी फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही या रव्याची क्वांटिटी कमी सुद्धा करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे। इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही 1 कप रवा घेतला असेल तर तुम्हाला 1 कप पाणी घ्यावं लागेल। पण तुम्हाला 1 कप पाणी केव्हा घ्यायचं आहे, जर जेव्हा तुमचा रवा एकदमच जाड असेल तेव्हा तुम्हाला घ्यायचा आहे। सो 1 वाटी रवा घेतला म्हणजेच 1 वाटी पाणी घ्यायचं असं नाही। तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालत आपल्या अंदाजानुसार हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। सो अशा प्रकारे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ, हे आपण 10 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळ ठेवलं तरीही चालेल। याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं, त्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतायचं आहे। गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच पाणी वापरतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरत असाल ती आपल्याला इथे स्टीलची चाळणी घ्यायची आहे। तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही मेटलची असेल जर्मलची वगैरे तुम्ही ती घेतली तरीही चालेल।
या चाळणीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता किंवा हाताने लावलं तरीही चालेल। आता 20 मिनिटे झालेली आहेत। रवा छान असा आपला भिजलेला आहे, एकदम मऊ असा तयार झालेला आहे। सो आता तो थोडासा आपल्याला मिक्स करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी समजते। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। हे जे गव्हाचं पीठ आहे, जे आपण रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो, ते हे गव्हाचं पीठ आहे। हे पीठ घालायचं आहे आणि याच्यानंतर ते छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा हाताच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल। पीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारची ही कन्सिस्टन्सी आहे। याच्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा इनो घालायचा आहे, कारण इनो घातल्याने इडली छान अशी सॉफ्ट तयार होते। तुमच्याकडे इनो नसेल, तुम्ही खायचा सोडा वापरला तरीही चालेल। आता हे जे भांडं आहे आपण ठेवलेलं ही चाळणी, ती छान अशी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या मिनी इडल्यासुद्धा तुम्ही करू शकता। जर तुम्हाला मिनी इडल्या करायच्या नसेल, मोठी करायची असेल, तर तुम्ही जास्त पीठ यामध्ये घातलं तरीही चालेल। इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा मिनी इडल्या बनवणार आहोत, त्याच्यामुळेच इथे आपण छोट्या आकाराच्या इडल्या घातलेल्या आहेत। सो अशा प्रकारे या आपण आता मिनी इडल्या बनवून घेणार आहोत। आणि या जेव्हा मिनी इडल्या तयार होतील त्याच्यानंतर आपण ज्या मोठ्या रेग्युलरवाल्या इडल्या असतात त्या आपण यामध्ये बनवणार आहोत। लहान मुलांसाठी या मिनी इडल्या खूप छान असतात, त्यांना दिसायलाही खूप छान दिसतात त्या, आणि लहान मुले आवडीने खातात किंवा त्यांना अशा नवीन वस्तूंची म्हणजेच पदार्थांची खूप त्यांना आवड असते। नवीन एखादं इंटरेस्टिंग, दिसायला छान आणि चवीलाही छान असणारी गोष्टी त्यांना खूप आवडतात। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। अशा प्रकारे आपण जेवढे यामध्ये आकार आहे, जेवढी जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही इडल्या घालू शकता। तुमच्या जेव्हा आपल्या इडल्या शिजून होतात त्याच्यानंतर यावरचं झाकण काढायचं आहे, तुम्हाला दिसत असेल। अशा प्रकारे तुम्ही टच करून बघू शकता की आपली इडली शिजली आहे की नाही। जेव्हा इडली शिजून जाते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। या ज्या इडल्या आहेत, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या इडल्यात आपण कशा काढायच्या। काढायला काहीच अवघड नाही, अजिबात त्या इडल्या तुटत सुद्धा नाहीत काढताना। अशा प्रकारे सॉफ्ट आणि स्पंजी अशा आपल्या इडल्या तयार होतात। ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा। हे तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडी खाली फ्राय करून तरीही चालेल। अशा प्रकारे छोटंसं असं चमचा घ्यायचा आहे, तुम्ही उलटणं घेऊ शकता आणि त्या उलटण्याच्या मदतीने तुम्हाला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत। या तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा काढू शकता, गरम काढल्या तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त थंड झाल्यानंतर काढा, जेणेकरून तुम्हाला ह्या इडल्या काढताना भाजणार नाही आणि छान अशा सुट्ट्या होतील। गरम थोड्याफार त्या चिकटल्या जातील, कारण नेहमीच्या ज्या सुद्धा आपल्या इडल्या असतात त्या सुद्धा गरम चिकटल्या जातात। सो अशा प्रकारे आज आपण ही एकदम छोटी मिनी इडली, एकदम पातळ अशी इडली बनवलेली आहे, कारण ही चवीला खूप छान लागते। ज्या आपण नेहमी नॉर्मल इडल्या खातो त्याच्यापेक्षा ही चवीला खूप छान लागते। सो अशा प्रकारे ही इडली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता। जर तुम्हाला मोठ्या इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 इडल्यासुद्धा बनवू शकता, कारण यामध्ये जेवढी जागा आहे तेवढंच आपण यामध्ये पीठ घालू शकतो। सो जर तुम्हाला मोठ्या बनवायच्या असतील तर 2 ते 3 या चाळणीच्या आकारामध्ये बनवू शकतात। अशा प्रकारे हे आपण मोठ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत। सो ही रेसिपी तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉस, तुम्हाला जी आवडेल त्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता। चला तुम्ही भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। किंवा पुऱ्या करताना आपली कणिक शिल्लक राहते, सो त्या कणकेचे तुम्ही अशा प्रकारे टेस्टी आणि इंटरेस्टिंग रेसिपी बनवू शकता। ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही रोजच पीठ शिल्लक ठेवाल, चपाती खाणे विसरून जाल, पण ही रेसिपी कधीच तुम्ही विसरणार नाहीत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिल्लक राहिलेले जे पीठ असतं, रोज चपाती करण्यापासून शिल्लक राहतं, ते पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे। किंवा तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी स्पेशल कणिक मळून घेऊ शकता। याच्यानंतर इथे आपल्याला एका प्लेटमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे, तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल आणि मीठ छान असं मिक्स होईल। याच्यानंतर आपण जी कणिक मळली होती ती यामध्ये घालायची आहे। जर तुमच्याकडे कणिक मळताना मीठ वगैरे घालत असतील तर तुम्ही ही प्रोसिजर करण्याची गरज नाही। इथे मी बिना मिठाची कणिक मळली होती, सो त्याच्यासाठी आपल्याला इथे मीठ आणि तेल घालण्याची गरज लागते। सो अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते आपल्याला या तेलामध्ये मळून घ्यायचं आहे। जेव्हा हे पीठ आपलं मळून होतं छान असं, जेणेकरून मीठ यामध्ये छान असं शिरलं जातं, याच्यानंतर आपल्याला या कणकेचे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण छोटी चपाती करण्यासाठी
गोळा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत। इथे या कणकेचे आपल्याला 3 ते 4 गोळे तयार होतात। कणकेची क्वांटिटी म्हणजे पीठ फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। याच्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी आपण चपाती लाटणार आहोत ती खाली आपल्या पोळपाटाला चिकटणार नाही। सो त्याच्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लावू शकता किंवा तुम्ही मैदा लावला तरीही चालेल, पण सोपं सगळ्यांच्या घरात गव्हाचं पीठ अवेलेबल असतं। सो आज आपण गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत। छान असं ते दोन्ही साईडला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ती चपाती खाली चिकटणार नाही। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे मीडियम अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे। एक एक लाटून आपल्याला अशा एका प्लेटमध्ये या काढून ठेवायच्या आहेत। इथे तुम्हाला दिसत असेल बघा, या साईजच्या मी 4 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत, तरीही चालतील। इथे आपल्याला एका छोट्या कढईमध्ये पाणी गरम करायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला या ज्या पोळ्या पण तयार केलेल्या आहेत या एक एक करून पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। इथे लक्ष ठेवा, गार पाण्यामध्ये या पोळ्या तुम्हाला सोडायच्या नाहीत, तर त्या चिकटल्या जातील एकमेकांना। सो याच्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे। जेव्हा पाणी उकळायला लागतं तेव्हाच या पोळ्या आपल्याला या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। याच्यानंतर 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे जेणेकरून त्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत। आता तुम्हाला दिसत असेल बघा, 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। पोळ्या शिजायला सुरुवात झालेली आहे। जेव्हा आपल्या पोळ्या छान अशा शिजतात तेव्हा त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात। जेव्हा त्या कच्च्या असतात त्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसलेल्या असतात आणि जेव्हा त्या शिजतात त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात। इथे तुमची पोळी शिजताना फाटली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पोळी ही कोरडी करून घ्यायची आहे। तुम्ही हे फॅन खाली सुद्धा ठेवू शकता थंड होण्यासाठी। अशा प्रकारे या पोळ्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थंड करून घ्यायच्या आहेत। याच्यानंतर इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तुम्ही तूप किंवा बटर घातलं तरीही चालेल। अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान असे तडतडून द्यायचे तेलामध्ये जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येतो। अर्धा चमचा मोहरी घालायची। आता हे जिरे आणि मोहरी तेलामध्ये तडतडून द्यायची। मोहरी छान अशी फुटून द्यायची जेणेकरून त्याची जी चव आहे ती या तेलामध्ये उतरली जाईल। याच्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे अशा प्रकारे बारीक काप करून घ्यायचे। तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल जेणेकरून त्याची चव खूप छान लागते। सो आता हे थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, मीडियम आचेवरती तुम्ही फ्राय करू शकता। याच्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे उभट असा चिरलेला। ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हा फ्राय करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही व्हिडिओला डिसलाईक सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता। याच्यानंतर 1 कप आपल्याला कापलेला कोबी घालायचा आहे। त्याच्यानंतर 1 टोमॅटो बारीक असा चिरलेला घ्यायचा आहे। 1 शिमला मिरची घ्यायची आहे अख्खी आणि ती सुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तुम्ही जाडसर चिरली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। आता या भाज्या आपल्या घालून झालेल्या आहेत, छान अशा मिक्स करायच्या। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे। आपली लहान मुले भाजी अजिबात खात नाहीत, सो तुम्ही अशा प्रकारे त्यांना भाजी खाऊ घालू शकता। ही रेसिपी तुम्ही त्यांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता, लंच आणि डिनरमध्ये खाऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचं जेणेकरून भाज्यांना थोडंसं पाणी सुटलं जाईल आणि अशा प्रकारे ते फ्राय करून घ्यायचं आहे। याच्यावरती झाकण ठेवू नका, नाहीतर तुमच्या भाजींचा कलर बदलला जाईल। सो त्याच्यासाठी अशा प्रकारे तुम्ही हा उघड्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। थोडासा कच्चापणा भाज्यांचा निघून गेल्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे। 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा। जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस नसेल तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तरीही चालतील। 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा आपल्याला सोया सॉस घालायचा आहे। सोया सॉस घालून झाल्यानंतर हे थोडेसे मसाले शिजून द्यायचे जेणेकरून त्याची चव खूप छान लागते। अर्धा ते 1 मिनिटानंतर आपल्याला हे फ्राय करायचं आहे, म्हणजेच मिक्स करायचं आहे। आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे फ्राय होतील आणि आपल्या सगळ्या भाज्यांना लागले जातील। सो अशा प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे जे आपण चपात्या थंड करून घेतल्या होत्या ते एका भांड्यावरती ठेवू शकता, तुम्ही ताटावरती सुद्धा ठेवू शकता किंवा चॉपिंग बोर्डवरती ठेवलं तरीही चालेल। इथे आपल्याला शंकरपाळ्याचा चमचा घ्यायचा आहे। ज्या चमच्याने आपण शंकरपाळे तयार करतो तो चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे शंकरपाळ्याचा चमचा नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हे कट केलं तरीही चालेल। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं हे तयार झालेलं आहे। याच्यानंतर आपण जो मसाला फ्राय केला होता त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचा आहे।
ही रेसिपी खूप हेल्दी आहे। तुम्ही लहान मुलांना बाजारात जाऊन नूडल्स खाऊ घालता, पण ते सारखं सारखं खाणं शरीरासाठी चांगलं नसतं। सो त्याच्यासाठी ही हायजेनिक रेसिपी, हायजेनिकफुल रेसिपी ही आहे। ही तुम्ही घरी बनवू शकता आणि इथे मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही। सो त्यांच्या शरीरासाठी खूप छान आहे। आणि एक्स्ट्रा पण यामध्ये जे चायनीजवाले घालतात तसं काहीही घातलेलं नाही आहे, सॉस वगैरे घातलेले आहेत फक्त। सो ही रेसिपी मुलांसाठी खूप छान आहे, त्यांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा हा पदार्थ आहे। सो रेसिपी नक्की घरी ट्राय करा। हे आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा फ्राय करू शकता किंवा मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल। दिसायलाही खूप छान दिसत हे नूडल्स आणि चवीलाही खूप छान लागतात। लहान मुलांना इंटरेस्टिंग रेसिपी खाण्यात खूप इंटरेस्ट असतो। लहान मुले भाजी अजिबात खात नाही। सो अशा प्रकारे तुम्ही त्यांना भाजी सुद्धा खाऊ घालू शकता। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या मुलांना देऊ शकता। इथे थोडीशी आपल्याला कोथिंबीर गार्निशिंगसाठी घालायची आहे आणि परत एकदा ते मिक्स करायचं आहे। तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही तुम्ही त्या भाज्या या रेसिपीमधून त्यांना देऊ शकता। सो रेसिपी मुलांसाठी नक्की घरी ट्राय करा, खाऊ घाला मुलांना आणि मुलांचा फीडबॅक घ्या। त्याच्यानंतर मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी झाली होती। चला तो मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा। समोसे बनाना आपको झंझट लगता है, पर आज मैं आसान तरीके से 5 मिनट में 15 से 20 समोसे आप बनाकर तैयार करेंगे। इतना ये आसान और टेस्टी रेसिपी है। चलिए तो ज़्यादा समय ना लेते हुए आज की रेसिपी शुरू करते हैं। सबसे पहले यहाँ पर हमें मोहन बना के ले लेना है। ये ट्रिक ऐसी है, अगर आप ये ट्रिक यूज़ करेंगे तो आपको कम से कम तेल लगेगा समोसा बनाने के लिए। सबसे पहले यहाँ पर 2 चम्मच ऑयल लेना है और उसी बर्तन में हमें 2 चम्मच पानी ले लेना है। यहाँ पर क्वांटिटी ध्यान रखिएगा, अगर आपने 2 चम्मच ऑयल लिया है 2 चम्मच आपको पानी लेना पड़ेगा। अब हमें क्या करना है, अगर आपके पास बीटर अवेलेबल हो तो आप इस प्रकार से बीट सकते हैं पानी और ऑयल को, और अगर आपके पास बीटर ना हो तो आप चम्मच की मदद से भी इसे फेंट सकते हैं। आप देख पा रहे हैं सफ़ेद हमारा ऐसा झाग बन के तैयार हो चुका है। अगर आप ये ट्रिक लगाएंगे तो आपके समोसे बाजार स्टाइल खस्ता बनेंगे और ज़्यादा ऑयल भी आपको नहीं लगेगा। इस वजह से हम इस प्रकार इसे बीट कर रहे हैं। 15 से 20 सेकंड के लिए हमें इसे बीट करना है, ज़्यादा समय नहीं लगता है। ज़्यादा से ज़्यादा आप 1 मिनट बीट करेंगे तो आपका समोसा अच्छा बनेगा। इसके बाद यहाँ पर हमें मिक्सी का जार लेना है और आपके पास जो खड़ा मसाला अवेलेबल है वो आपको इस मिक्सी के जार में डाल देना है। इसके बाद हमें क्या करना है, हमें 1 चम्मच सौंफ डाल देनी है। आपके पास जो सौंफ अवेलेबल हो, भुनी हुई या सादी, वो आप इस्तेमाल कर सकते हैं। इसके बाद हमें ये दोनों आइटम अच्छी तरह से मिक्सी में पीस लेने हैं। ज़्यादा बारीक इसका पाउडर नहीं करना है, मीडियम हमें दरदरा इसे पीस लेना है। आप देख पा रहे हमने इस प्रकार से इसे दरदरा पीस के लिया है। अगर आपके पास जो कूटने का साधन होता है उससे भी आप कूट सकते हैं। इसके बाद हम 2 चम्मच ऑयल ले लेंगे। आप यहाँ पर घी या बटर भी इस्तेमाल कर सकते हैं अगर आपको पसंद हो तो। इसके बाद हमें डाल देना है आधा चम्मच जीरा, और ये जीरा हमें सबसे पहले अच्छी तरह से भून लेना है इस ऑयल में, ताकि हमारी जो आलू की सब्ज़ी है वो अच्छी बनेगी। और आपने नोटिस किया होगा तो आपको पता चलेगा जो हम आलू की सब्ज़ी खाते हैं उसमें भी जीरा होता है। और आधा चम्मच हमें डाल देना है सरसों, और ये दोनों हमें ऑयल में अच्छी तरह से फ्राई कर लेने हैं। सरसों हमारे ऑयल में फूटनी चाहिए ताकि इसका टेस्ट बहुत अच्छा आता है। आप देख पा रहे हैं हमारा सरसों अच्छी तरह से फूट रही है। इसके बाद हमें डाल देना है कड़ी पत्ता। 3 से 4 हमें कड़ी पत्ता के पत्ते ले लेने हैं और उसे इस प्रकार से तोड़कर डाल देने हैं ताकि उसका स्वाद अच्छी तरह से आएगा। और हमें जो मिक्सी में खड़ा मसाला कूट के लिया था वो हमें इस ऑयल में डाल देना है और इसे भी अच्छी तरह से हमें फ्राई कर लेना है। इसके बाद हमें 1 हरी मिर्च डाल देनी है। आप अपने स्वादानुसार डालिएगा। अगर आपको ज़्यादा तीखा पसंद हो तो मिर्च की क्वांटिटी आप बढ़ा सकते हैं। ये रेसिपी आप आसानी से घर पर बना सकते हैं। हम जब बाज़ार में जाते हैं तो समोसा लेके आते हैं क्योंकि हर कोई को समोसा पसंद होता है, इसलिए आज हम घर में बाज़ार स्टाइल क्रिस्पी समोसा बनाने वाले हैं, वो भी बिना मैदे के। अब आप देख पा रहे हैं हमारा मसाला अच्छी तरह से भून चुका है। इसके बाद हमें डाल देना है आधा चम्मच हल्दी, और हल्दी हमें ऑयल में ही डाल देनी है ताकि इसका कलर बहुत अच्छा आता है। आधा चम्मच हमें डाल देना है सब्ज़ी मसाला, और इसके बाद हमें डाल देना है आधा चम्मच रेड चिली पाउडर। स्वादानुसार नमक डालिएगा। अब हमारे सभी मसाले डाल के हो चुके हैं। हमें इसे ऑयल में अच्छी तरह से भून लेना है ताकि इसका टेस्ट बहुत अच्छा आता है। और इसे हाई फ्लेम पर नहीं भूनना है वरना ये जल जाएगा, इसे हम मीडियम फ्लेम पर ही भूनेंगे। इसके बाद हमने यहाँ पर 3 आलू लिए थे बॉईल किए हुए, और इसे अच्छी तरह से हमें स्मैश कर लेना है। ज़्यादा स्मैश नहीं करना है, थोड़ा थोड़ा इसे स्मैश कर लेना है और इसी प्रकार से हमें ये मिक्स कर देना है। ये रेसिपी बनाना आसान है, जल्दबाजी में बनने वाली रेसिपी है।
वीडियो अच्छी लग रही हो तो वीडियो को लाइक कर दीजिएगा और चैनल पर नए हैं तो चैनल को सब्सक्राइब भी कर दीजिएगा, ताकि आने वाले वीडियोज़ की नोटिफिकेशन आपको सबसे पहले मिल जाएगी। आप देख पा रहे हैं इस प्रकार से हमने ये सब्जी अच्छी तरह से मिला ली है। आप यहाँ पर ये मीडियम से लो फ्लेम पर अच्छी तरह से पका सकते हैं। इसके बाद हमें डाल देना है काटा हुआ धनिया। यहाँ पर आप पुदीना भी इस्तेमाल कर सकते हैं अगर आपको पसंद हो, वरना अवॉइड भी कर सकते हैं। अब हमारा धनिया डाल के हो चुका है। अब हमें फिर से इसे अच्छी तरह से मिला लेना है, ताकि हमारा धनिया भी इस आलू की सब्ज़ी को लग जाएगा और थोड़ा सा पक जाएगा, क्योंकि थोड़ा सा ही धनिया हमें इसे पकाना है, ज़्यादा नहीं पकाना है, वरना बाजार स्टाइल इसकी टेस्ट नहीं आती है। इसलिए हमें थोड़ा सा ही ये धनिया पका लेना है। अब हम देख सकते हैं हमारी सब्ज़ी तैयार हो चुकी है। अब इसे हम ठंडा कर लेंगे। आप देख पा रहे एकदम बाजार स्टाइल ये सब्जी आलू की तैयार हो चुकी है। अगर आपको यहाँ पर हरे मटर पसंद हो तो आप हरे मटर भी इसमें डाल सकते हैं। इस प्रकार से हमारी ये सब्ज़ी तैयार हो चुकी है। अब इसे हम एक प्लेट में निकाल लेंगे और अच्छी तरह से हमें इसे ठंडा कर लेना है। यहाँ पर हमें 1 कप गेहूं का आटा लेना है। यहाँ पर हम मैदा नहीं इस्तेमाल करने वाले हैं, क्योंकि मैदा हमारे शरीर के लिए अच्छा नहीं होता है, इसीलिए हमने गेहूं का आटा इस्तेमाल किया है। अगर आपको मैदा ही पसंद है तो आप मैदे का इस्तेमाल कीजिएगा। और आधा चम्मच हमें डाल देना है अजवाइन, स्वादानुसार नमक डाल देना है। और ये अजवाइन भी ऑप्शनल है, अगर आपको अजवाइन पसंद है तो डालिएगा, वरना आप अवॉइड भी कर सकते हैं। अब फिर हमें इसके बाद इसे अच्छी तरह से मिला लेना है। अब हम हाथ की मदद से मिलाएंगे ताकि ये अच्छी तरह से घुल मिल जाएगा। और ये आटा गूंथते समय ध्यान रखिएगा कि स्टार्टिंग में हमें इसमें बिल्कुल भी पानी ऐड नहीं करना है। हमने जो ऑयल डाला था उसी में ये आटा हमें अच्छी तरह से मसल लेना है। और यहाँ पर कोई भी गुठलियाँ नहीं बचनी चाहिए। इस प्रकार से हमें इसे अच्छी तरह से मसल लेना है। ज़्यादा समय नहीं लगता है, 2 से 3 मिनट लगते हैं ये आटा मसलने में। अब आप देख पा रहे हैं अच्छी तरह से हमारे आटे की कंसिस्टेंसी तैयार हो चुकी है और आटा ने हमारा जो ऑयल था वो अच्छी तरह से सोख लिया है। आप देख पा रहे हैं इसका बाइंडिंग भी अच्छी तरह से हो रहा है, ताकि आप समझ जाइएगा कि ये आटा हमारा परफेक्ट बना है और ज़्यादा इसमें भी ऑयल भी नहीं लगेगा। और ये ऊपर का जो पोर्शन होता है समोसे का वो अच्छी तरह से क्रिस्पी बनने वाला है। और यहाँ पर हमें थोड़ा थोड़ा पानी इस्तेमाल करते हुए ये आटा अच्छी तरह से गूँथ लेना है। स्टार्टिंग में ज़्यादा पानी नहीं ऐड करना है, थोड़ा थोड़ा ही हमें इसमें पानी डाल देना है, ताकि हमारा आटा अच्छी तरह से गूँथ जाएगा। अगर आपके हाथ को ये चिपक रहा है तो आप हाथ में ऑयल लगा सकते हैं और इसे अच्छी तरह से गूँथ सकते हैं। आप देख पा रहे इस प्रकार से हमारा आटा अच्छी तरह से गूँथ के हो चुका है। यहाँ पर मैदे का कोई भी इस्तेमाल हम नहीं करने वाले हैं। और आप देख पा रहे हैं मैदे जैसा ही हमारा ये सफ़ेद आटा गूँथ के हो चुका है, क्योंकि गेहूँ का आटा भी हम अच्छी तरह से गूँथ सकते हैं। यहाँ पर हमें एक लोई लेनी है जो हमने आटा गूँथ के रखा था उसकी, और उसे सूखे आटे में अच्छी तरह से मिला लेना है। और इस प्रकार से हमें ये अभी बेलना है। यहाँ पर ध्यान रखिएगा बेलते हुए कि ज़्यादा पतली भी नहीं बनानी है और ज़्यादा बेल लेनी है। आप अपने हिसाब अनुसार लोई ले सकते हैं, छोटी या बड़ी। अब इसके बाद हमें क्या करना है, हमने ये पिज़्ज़ा कटर लिया है। अगर आपके पास ये पिज़्ज़ा कटर ना हो तो आप शक्करपारे नमक पारे बनाने वाला जो एक चम्मच होता है उसकी मदद से आप इस प्रकार से इसे काट सकते हैं। और आपके पास ये दोनों भी नहीं है तो आप चाकू की मदद से भी इसे काट सकते हैं, पर ध्यान रखिएगा चाकू को ऑयल या आटा लगा दीजिएगा, वरना ये नहीं चिपकेगा। अब आप देख पा रहे अच्छी तरह से हमारा ये काट के हो चुका है। इसके बाद हमने जो आलू की सब्ज़ी बना के ली थी वो हमें ले लेनी है, और 1 चम्मच हमें जो आलू का पेस्ट है, जो आलू की सब्ज़ी है, वो हमें इसमें डाल देनी है। आप देख पा रहे इस प्रकार से हमें 1 चम्मच सब्ज़ी हर काटे हुए हिस्से में हमें रख देनी है। ज़्यादा सब्ज़ी नहीं डालनी है। अगर आपकी लोई बड़ी हो तो आप ज़्यादा सब्ज़ी डाल सकते हैं, अगर आपकी लोई छोटी हो तो आप थोड़ा ही सब्ज़ी डालिएगा। इस प्रकार से हमें थोड़ा थोड़ा ही सब्ज़ी इसमें डाल देना है। अब हमारे सभी लोई में सब्ज़ियाँ डाल के हो चुकी है। अब हमें क्या करना है, हमें थोड़ा सा पानी लेना है, सादा पानी, और इस प्रकार से जो हमने लोई काट के ली थी उसके सभी हिस्सों में हमें इस प्रकार से पानी लगा लेना है। अब यहाँ पर ध्यान रखिएगा कि ऑयल बिल्कुल भी मत लगाइएगा, वरना ये नहीं चिपकेगी। अब ध्यान से देखिएगा कि हम समोसा कैसे बनाते हैं। जो नीचे के दोनों पोर्शन होते हैं वो हमें इस प्रकार से चिपका देने हैं। अगर आप इस प्रकार से बनाएंगे तो 5 से 10 मिनट में ढेर सारे समोसे बना सकते हैं। इस प्रकार से आप ये समोसे बना के तैयार कर सकते हैं, और इसे इस प्रकार से दबा देना है। और जो कोने वाले जो 2-2 हिस्से बचते हैं उसे भी हमें इस प्रकार से दबा देना है, ताकि वो अच्छी तरह से चिपक जाएंगे
और हमने जो अंदर आलू की सब्ज़ी डाली थी वो बिल्कुल भी बाहर नहीं निकलेगी। आप देख पा रहे हैं इस प्रकार से हमारा समोसे का अच्छी तरह से शेप बन चुका है। अब हम सभी इस प्रकार से समोसे बना के ले लेंगे। आप देख पा रहे हैं एकदम जो बाजार स्टाइल समोसा होता है उसी तरह हमारा ये समोसा बन के तैयार हो चुका है। अब हमने इस प्लेट में सभी समोसे बना के ले लिए हैं। अगर आपके समोसे प्लेट को चिपक रहे हैं तो आटा इस प्रकार से इस प्लेट में डाल दीजिएगा, ताकि आप इस प्रकार से हमने सभी समोसे बना के ले लिए हैं। यहाँ पर हमें क्या करना है, कढ़ाई में ऑयल गर्म कर देना है और एक एक करके हमें सभी समोसे इस ऑयल में डाल देने हैं। और यहाँ पर ध्यान रखिएगा कि हमें ये समोसे मीडियम आंच पर फ्राई करने हैं, हाई फ्लेम पर नहीं करने हैं, वरना ये ऊपर से जल जाएंगे और अंदर का जो आटा रहता है वो कच्चा रह जाएगा। इसीलिए हमें मीडियम आंच पर इसे फ्राई करके ले लेना है। आप देख पा रहे हैं, आप अपने हिसाब अनुसार इसमें समोसे डालिएगा, कम या ज़्यादा। आपका जितना ऑयल ज़्यादा हो तो आप ज़्यादा समोसे डाल सकते हैं। हमने अब इसमें इतने समोसे डाल दिए हैं। जब एक साइड से अच्छी तरह से पक जाएंगे तो आपको ये पलटी कर देना है, ताकि दूसरे साइड से भी अच्छी तरह से पक जाएंगे। ये रेसिपी घर पर ट्राई कीजिए, अपने फैमिली को भी खिलाइए। देन मुझे कमेंट में बता दीजिएगा कि रेसिपी आपको कैसी लगी। ये समोसे आप अपने बच्चे के टिफिन में दे सकते हैं या आप लंच या डिनर में भी खा सकते हैं। अब आप देख पा रहे हैं हमारे समोसे अच्छी तरह से फ्राई हो चुके हैं। अब इस झारे की मदद से हमें ये सब समोसे निकाल लेने हैं, ताकि ये ठंडे हो जाएंगे और इसका ऑयल जो है वो अच्छी तरह से गल जाएगा। हमें अब इसमें निकाल लेने हैं। अगर आपके पास टिश्यू पेपर है तो आप इस टिश्यू पेपर पर भी इसे रख सकते हैं, ताकि जो एक्स्ट्रा का ऑयल है वो निकल जाएगा। ये रेसिपी घर पर ट्राई कीजिए, अपने फैमिली को भी खिलाइए। आप देख पा रहे हैं अब हमारे समोसे अच्छी तरह से तैयार हो